निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होत आहेत। अकोल्यात उगवण चाचणीमध्ये नापास झालेल्या बूस्टर आणि रवी सीड्सवर गुन्हे नोंदवलेत। आपण पाहतोय प्रयोगशाळेच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती आपले प्रतिनिधी अक्षय गवळी देत आहेत। अकोल्यात साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे देणाऱ्या 2 कंपन्यांवर गुन्हे दाखल झालेले आहे। अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे। रवी सीड्सच्या बियाणे कंपनीवर हा गुन्हा दाखल झालेला आहे। तर दुसरीकडे जर पाहायला गेलो तर MIDC पोलीस ठाण्यामध्ये बूस्टर या कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे। शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे देणारे हे दोन्ही कंपन्या होते। या कंपनीच्या अनेक तक्रारी या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या। अकोला जिल्ह्यात जर एकंदरीत पाहायला गेलं तर मूर्तिजापूर असेल, तेलारा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या। अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं पेरलं खरी, मात्र अद्याप त्यांच्या शेतकऱ्यांना 2 आठवडे उलटून गेले, साधा अंकुर फुटेना अशी परिस्थिती होती। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणखी कोणावर अशी परिस्थिती आली असेल तर या ठिकाणी तक्रार आपल्या संबंधित कृषी विभागाला तक्रार करा, कार्यालयात जा आणि तक्रार नोंदवा। त्यानंतर पुढील कारवाई निश्चितच केला जाईल असं आवाहन या ठिकाणी कृषी विभागानं केलेलं आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला। दरम्यान यावर अकोल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव नेमके काय म्हणालेत आपण तेही पाहूया। जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी आहेत तुषार जाधव सर, ते आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं कोणत्या कंपनी गुन्हे दाखल आणि काय प्रकरण होतं? अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणे उगवण्याच्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। यामध्ये जी आपली रवी सीड्स रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एकूण 310 तक्रारी होत्या आणि यांचे जे आपण नमुने काढलेले होते त्यापैकी 8 नमुने हे प्रयोगशाळेत अप्रमाणित प्राप्त झालेले होते। तसेच बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एकूण 191 तक्रारी असून त्यांचे 13 नमुने हे प्रयोगशाळेत अप्रमाणित झाले होते। त्यामुळे आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। मी शेतकऱ्यांना आवाहन करेन की जर कोणाच्याही अशा तक्रारी असतील तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात या तक्रारी द्याव्यात, जेणेकरून त्यांच्या प्रक्षेत्राची पाहणी करून त्यांना आपल्याला न्याय देता येईल। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला।